नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मुख्य परीक्षा कंबाईन ग्रुप बी 2025 पेपर क्रमांक 2 मधील अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्न विश्लेषण सेशन मध्ये. मित्रांनो, कालच आपला कंबाईन गट 2025 चा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 झाला. तर मित्रांनो, दोन्ही पेपर बाहेरच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी पेपर दिला नाही त्यांना हे सोपे वाटू शकतात आणि ज्यांनी एक्झाम दिली आहे त्याला हे पेपर अवघड गेलेले आहेत. आणि जे मुलं पेपर देऊन घरी येतात किंवा बाहेर येतात तर ते आल्यानंतर त्यांच्या मित्रांना विचारतात की अरे पेपर तुला कसा वाटला. ते मुलं काय म्हणतात, पेपर खूप सोपा होता. मित्रांनो, ऍक्च्युअली एक्झाम दिवशी एक्झामच्या हॉलमध्ये पेपर देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि पेपर असा डायरेक्ट बाहेर बघणं वेगळी गोष्ट आहे. बाहेर प्रत्येकाला पेपर सोपाच वाटतो, पण ऍक्च्युअली जर पाहिलं तर पेपरची काठिण्य पातळी म्हणजे खूप हार्ड नव्हती, मॉडरेट लेवलची होती. पण हे प्रश्न त्या एका तासामध्ये सोडवणं चॅलेंजिंग असतं मित्रांनो. आणि यावेळेस जर पाहिलं मराठी, इंग्लिश असेल किंवा जीएस असेल, बऱ्यापैकी प्रश्नांना तुम्हाला त्या प्रश्नापाशी थांबून तुम्हाला काय करावं लागत होतं, विचार करून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज पडत होती. तर मागच्या जर काही एक्झाम पाहिलं तर तुम्ही फक्त प्रश्न वाचणे आणि उत्तर टिक करणे असं करून तुम्ही बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह करू शकत होता. तर ह्या वेळेस काय झालं मित्रांनो की तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांना काय करावं लागत होतं, विचार करावा लागत होता आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायची म्हणजे तुम्हाला उत्तर तुम्ही त्यानंतर उत्तर देऊ शकत होता. मग त्यामुळे काय झालं की तुमचा जो वेळ आहे तो प्रत्येक प्रश्नाला वेळ करायला तो वाढत गेला. म्हणजे तुम्हाला प्रत्येक बऱ्यापैकी प्रश्नाला काय करावं लागलं, वेळ द्यावा लागला. आणि वेळ द्यावा लागल्यामुळे तुमच्या बऱ्यापैकी काही जणांचा अटेम्प्टही कमी झाला. आणि ज्या मुलांनी स्पीडमध्ये पेपर सॉल्व्हण्याचा प्रयत्न केला त्या स्पीडमध्ये सॉल्व्ह करण्यात त्यांची काय झाली, चुकी झाली. म्हणजे दोन प्रकारे काही मुलांचे अटेम्प्ट झाले नाही आणि काही मुलांचं काय झालं मित्रांनो, त्या स्पीड घेण्याच्या नादात बऱ्यापैकी सिली मिस्टेक झालेल्या मला आढळल्या. आणि ह्या दोन्ही मध्ये काही मुलं आहेत की दोन्ही चुका टाळून पुढे गेलेलेही काही विद्यार्थी आहेत, पण ते त्यांचं प्रमाण खूप कमी आहे मित्रांनो. तर काही मुलांचे तुम्हाला स्कोर ऐकायला भेटतील, त्यांचे स्कोर ऐकून तुम्ही घाबरून जाऊ नका. आणखी आयोगाची आन्सर की आलेली नाही. जोपर्यंत आयोगाची आन्सर की येत नाही तोपर्यंत काही ठरवायचं नाही आणि जोपर्यंत आयोगाचा कट ऑफ लागत नाही तोपर्यंत काही ठरवायचं नाही. उगाच टेन्शन घेऊन डोक्याला हेडेक करायचं नाही आणि येणाऱ्या एक्झामवर त्याचा परिणाम होऊ शकतो मित्रांनो. राज्यसेवेचे कट ऑफ किती लागेल बोलले होते, 122 130 पर्यंत लागेल म्हणले होते. ऍक्च्युअल कट ऑफ किती कमी लागले हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे मित्रांनो, पेपर कसाही गेला असेल, पेपर ठीक आहे चांगला गेला असेल वेल अँड गुड, नसेल गेला तरी वेल अँड गुड, कारण की आपल्याला भविष्यात आणखी भरपूर साऱ्या संधी आहेत. येणारी सर्व सेवा भरती पण खूप मोठी आहे आणि राज्यसेवेमधील पदही वाढणार आहेत जर संवर्ग ऍड झाल्यामुळे, आणि कंबाईन मध्ये पण संवर्ग ऍड होणार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आता ठीक आहे, पेपर जसा गेलाय तसं जाऊ द्या, ह्याचं काही टेन्शन घेऊ नका. वाटलं असं 2-4 दिवस किंवा आठवडाभर गावाकडचा रिलॅक्स राहा आणि परत अभ्यास चालू करा. जर तुमचा जर स्कोर 150 पर्यंत आला तर वेल अँड गुड, काय अडचण नाही. पण मित्रांनो, काही मुलांना पुढील एखादं चांगलं पद मिळवायचं असेल त्यासाठी तुम्ही अभ्यास चालू करा ना. कशाला थांबता येते, म्हणजे तिथे थांबता म्हणजे अभ्यासामध्ये कशाला खंड पडू देता, बरोबर आहे. त्यामुळे अभ्यास चालू राहू द्या मित्रांनो. अर्थशास्त्राचं आपण आज विश्लेषण घेणार आहोत, ते आता विश्लेषण चालू करूया. जास्त इकडले तिकडले गप्पा नको मारायला. त्यामुळे तो एक दुसरं मत आणखी सांगतो की काही लोड घ्यायचं कारण नाही. पेपर तुम्हाला अवघड गेलाय तर सगळ्यांना अवघड गेलेला आहे, एवढं एक लक्षात असू द्या. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की बरेच वेळा असं झालंय की पेपर आपल्याला अवघड गेलेला आहे, पण जेव्हा ऍक्च्युअल कट ऑफ लागतो किंवा ऍक्च्युअल फायनल मेरिट लिस्ट लागते त्यावेळेस काही कट ऑफ मध्ये जास्त फरक झालेला नसतो मित्रांनो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस मागच्या 2-3 वर्षांमध्ये असं झालेलं आहे की पेपर अवघड आहे असं चर्चा झाल्या, पण ऍक्च्युअली कट ऑफ खूप जास्त लागले आणि मुलांना मार्कही आले. मग दुसरी गोष्ट आहे की मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की पेपर अवघड गेला असं म्हणत बसण्यापेक्षा की ठीक आहे, ह्या पेपरमध्ये जर पेपर जरी अवघड असता त्याची मी कसा जास्तीत जास्त स्कोर केला असता, मला जास्तीत जास्त स्कोर कसा होऊ शकला असता हे तर तुम्ही अनालिसिस आता करायला हवं. ठीक आहे, कमी येत असेल तर काय जास्त येत असेल तर स्कोर चांगला येत असेल तर वेल अँड गुड, पण कमी येत असेल तर ह्या गोष्टीचं तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. मी कुठं कमी पडलो, बाकीच्या मुलांना जर स्कोर येत असेल तर माझं कुठेतरी चुकत आहे आणि त्यामुळे पेपर अवघड आहे म्हणजे कारण देऊन स्वतःला एका कुठेतरी अंधारात ठेवणे हे पण काय मित्रांनो चुकीचं आहे. असं अंधारात ठेवायचं नाही, काही गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या की माझ्याकडून चुका झाल्या. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो पेपर सॉल्व्ह करत असताना किंवा आपण एक्झाम देत असताना फक्त अभ्यासात जेव्हा एक्झाम पास होत नाही मित्रांनो, त्यासोबत तुम्हाला काय लागतं, लॉजिक तयार झालेलं असायला पाहिजे. कोणतं इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक, जे की माझ्या बॅचमध्ये कंबाईनच्या बॅचमध्ये आणि मेनच्या बॅचमध्ये तुम्हाला बऱ्याच मुलांना हे माहित आहे की मी त्या घेतलेलं आहे. ज्यांनी माझी बॅच केली असेल त्याला हे माहित आहे. पण मित्रांनो, आणि ज्यांनी बॅच केलेली नसेल त्यांनी काय करा, युट्यूबला माझे लेक्चर आहे, कंबाईन गट पूर्व परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे काही सेशन आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यातनं पण तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊ शकते की लॉजिक कशी वापरायची. आणि इतर काही शिक्षक आहेत ते पण बऱ्यापैकी चांगलं
हे लॉजिक त्यांचं डेव्हलप झालं आहे बऱ्यापैकी, नाही खूप चांगलं डेव्हलप झालेलं आहे, असं नाही की मी माझं झालेलं आहे. त्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकून घ्या किंवा तुमचे मित्र असतील त्यांच्याकडून ते शिकून घ्या. कारण फक्त मित्रांनो अभ्यासात जेव्हा तुम्ही परीक्षा पास होऊ शकत नाही, अभ्यास ही प्रायोरिटी असली पाहिजे, अभ्यास तर असलंच पाहिजे. अभ्यास असल्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी अभ्यासाच्या पलीकडे कोणता की तुमचा अभ्यास जेव्हा तुम्ही लॉजिक तयार करून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे. आणि तिसरं की आयोगाचे पेपर कसे सेट होतात म्हणजे त्याला म्हणतात पेपर सेट बेस्ड लॉजिक हे तुमचं असलं पाहिजे. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे तुम्हाला प्रश्न सुटत नाही, माहितीच्या आधारे प्रश्न सुटत नाही, माहितीच्या आधारे तयार होऊन लॉजिक जे तयार होतं त्या आधारे प्रश्न सुटत नाही. मग शेवटी काय असतं पेपर सेट बेस्ड लॉजिक. शेवटी हा पर्याय वापरायचा ज्यावेळेस सगळं संपून कुठंच डोकं चालत नाही, ज्यावेळेस काहीच म्हणजे काहीच कळत नाही, त्यावेळेस तुम्ही पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं. हे बॅच मधील मुलांना मी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये काय मित्रांनो ही महत्वाची गोष्ट काय तर लक्षात ठेवा. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे काय की वरीलपैकी सर्व बरोबर, कंसात दिलेलं वाक्य बरोबर असतं, मोठं वाक्य बरोबर असतं, असे जे वाक्य असतात किंवा जे स्टेटमेंट असतात ते काय असतात बरोबर असतात. आता पेपर डिस्कस करत असताना ते बऱ्यापैकी आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो आपण बघूयात की अभ्यासाचा आधारित आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक आधारित प्रश्न सुटतायत का ते आता बघूयात. तर पहिल्यांदा आपण काय करू, आपल्या इकॉनॉमिकचे 10 क्वेश्चन आले त्यापैकी 5 क्वेश्चन मुलांना अवघड गेले, 5 क्वेश्चन सोपे होते. तर 5 क्वेश्चन अवघड गेलेले होते ते माहितीच्या आधारे किंवा माहितीच्या आधारे लॉजिक तयार होऊन सुटतंय का किंवा पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार सुटतंय का ते पाहूयात. तर लक्षात पहिला क्वेश्चन आहे सहकार विकास निधी. आता सहकार विकास निधी हा बरेच जणांच्या वाचण्यात नसेल, एखाद्या काय वाचण्यात नसेल. सहकार विकास निधी बद्दल योग्य विधाने कोणती आहेत असं विचारलेलं आहे. सहकारी विकास निधी, सहकारी विकास निधी बघूयात. पहिला ऑप्शन आहे त्याची स्थापना नाबार्डने केली आहे, ठीक आहे. त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली, ठीक आहे. सी काय सहकारी पतसंस्थांचे मजबूतीकरण हे या योजनेचे उद्देश आहे. मित्रांनो सहकार विकास निधी आम्हाला माहित नाही काय आहे, पण आमच्याकडे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आहे. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक म्हणजे नाबार्ड काय करतं मित्रांनो आपल्याला माहिती आहे. नाबार्डचं काम काय आहे, ज्या सहकारी संस्था पतसंस्था आहेत त्यांना पुनर्वित्त पुरवठा करणं आणि काय त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम कोण करत असतं नाबार्ड आहे. आणि देशामध्ये अपेक्स बॉडी आहे सहकारी संस्थांची कोणती आपण नाबार्ड बघू शकतो, बरोबर आहे. हे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तर माहित असतं. मग नाबार्ड कोणाची संबंध आहे, सहकार्याची संबंध आहे. अपेक्स बॉडी आहे, अपेक्स बॉडी असल्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही असं म्हणजे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आहे की बाबा हे जर सहकारी विकास निधी मग भारतामध्ये कोण स्थापन करू शकतं, आरबीआय स्थापन करू शकतं का नाबार्ड स्थापन करू शकतं, हे तुम्हाला जर एक लॉजिक तयार होतं. तर लक्षात ठेवा त्या सहकार संबंधात सगळ्यात जास्त देशामध्ये मोठ्या प्रमाणात काम कोण करतं, नाबार्ड करतं. मग तुमचा ऑप्शन हा बरोबर असला पाहिजे. मग ही सहकारी संस्था स्थापना नाबार्ड कदाचित करत असेल. हे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक तुम्ही लावून टाकायचं त्याची स्थापना नाबार्डने केली आहे, ठीक आहे. त्याची स्थापना 1993 मध्ये केली, ठीक आहे. मला माहित नाही 1993 मध्ये केली. बी चं स्टेटमेंट बाजूला ठेवा, सी चं स्टेटमेंट बघू. सहकारी पतसंस्थांचे मजबूतीकरण हे या योजनेचे उद्देश आहे. सहकारी पतसंस्थांचे मजबूतीकरण म्हणजे काय करायचं त्यांना स्ट्रॉंग करायचं आहे, म्हणजे त्यांचा विकास करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये कीवर्ड काय सहकारी विकास निधी. मग हे बी स्टेटमेंट काय आमचं बरोबर येत आहे. ए आणि सी स्टेटमेंट इन्फॉर्मेशन बेस्ड त्या लॉजिकवर तुम्ही बरोबर करू शकता. आणि ए आणि सी कुठे मित्रांनो, ए आणि सी चा ऑप्शन कुठे लक्षात ठेवा. इथं ए आहे इथं सी आहे म्हणजे ए आणि सी ऑप्शन मध्ये असला पाहिजे. इथं बी आणि सी आहे म्हणून इथं रॉंग हे आपलं काय होतंय हा पर्याय एलिमिनेट होतोय, रद्द होतोय. फक्त चौथ्यामध्ये फक्त ए दिलंय आणि पहिल्यामध्ये फक्त ए आणि बी दिलंय. एकाच ऑप्शन मध्ये ए आणि सी चा उल्लेख आहे. मग ए आणि सी चा उल्लेख एकामध्ये आहे मग ते तुम्ही त्याला उत्तर म्हणून घेऊ शकता. आणि बी माहित नाही काय आहे पण ए आणि सी कन्फर्म आम्हाला माहिती. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक वर आम्हाला हे गेस तयार होतं की हे उत्तर असू शकतं. म्हणजे आता मग आपोआप जर तुमचं बी आपोआप बरोबर येते मग काय 1993. मग काय तुमची माहिती 1993. म्हणजे जे तुम्ही जे दोन स्टेटमेंट काढले इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित काढले. मग नाबार्ड एका संदर्भात काम करते, सहकार्याच्या संदर्भात अपेक्स बॉडी आहे. मग मला सांगा सहकार विकास निधी कोण स्थापन करू शकते, मग नाबार्ड स्थापन करू शकते. हे आमचं लॉजिक लागतं, एक गेस लागतो. त्याची स्थापना 1993 मध्ये झाली, आम्हाला काय आयडिया नाही. पण सहकारी पतसंस्थांचे मजबूतीकरण हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे असं त्याचं म्हणणं आहे. नावाचा विकास आहे, विकास म्हणजे मजबूतीकरण करणे ना, त्याचा डेव्हलपमेंट करणे. मग ए आणि सी लक्षात ठेवा. मग ए आणि सी फक्त एकाच वाक्यामध्ये आहे, बी आपोआप त्यासोबत येतो. मग ए बी सी तिन्ही बरोबर येतात. हे म्हणतात इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक म्हणतात. याला काय म्हणतात इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक म्हणतात मित्रांनो. आणि दुसरं जे आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक तुम्हाला काहीच कळत नाही. पहिल्यांदा काय म्हणतो माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह करायचा. माहितीच्या आधारे प्रश्न नाही सुटला तर दुसरा ऑप्शन असतो माहितीच्या आधारे तयार झालेलं जे लॉजिक असतं त्यानुसार प्रश्न सॉल्व्ह करायचा. माहितीच्या आधारे लॉजिक तयार झालं, नाबार्ड बद्दल आम्हाला थोडीफार माहिती होती, बरोबर आहे. आणि आमचा कीवर्ड आहे विकास, त्यावरून आम्ही काय केलं उत्तर काढलं. म्हणजे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकने उत्तर काढलं मित्रांनो. आणि तिसरं काय मित्रांनो
तिसरं काय आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर घेऊन चालायचे हे आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक. सगळ्यात शेवटी वापरायचं कधी डोकं बंद पडल्यानंतर, जेव्हा काही सुचत नाही ना तेव्हाच पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं. एबीसी बरोबर. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक हा प्रश्न सुटत आहे मित्रांनो. हे जो उत्तर एबीसी आहे. आयोग काय देते बघूयात. आयोगाचं कशापेक्षा तुम्ही जर सर्च जरी केलं युट्यूब चॅट जीपीटीला जेमिनीला वगैरे तरी तुम्हाला याचं उत्तर एबीसी दाखवलं जाईल. आयोग तर उत्तर दिलंच एबीसी. नंतर बघायचं आहे शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. मित्रांनो हा क्वेश्चन जरा ट्रिकी होता. हा प्रश्न तुमच्या वाचनात आलेला नसू शकतो. तर ठीक आहे बघू. शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संदर्भातील 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशांक ढाच्यांशी सुसंगत आहे असं दिले त्यांनी. मग लक्ष हे बरोबर आहे मित्रांनो. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टावर उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते. प्रत्येक राज्य कीवर्ड काय, राज्य व केंद्रशासित प्रदेश. मित्रांनो राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्ट धरली जात नाहीत, तर फक्त 16 धरली जातात. 17व जे आहे ना, 17व कोणतं, पार्टनरशिप फॉर गोल्स म्हणजे उद्दिष्टांसाठी भागीदारी. हे 17व उद्दिष्ट ह्याच्यामध्ये काउंट होत नाही मित्रांनो. हे म्हणून हे काय चुकीचं आहे. आणि सी जे आहे, सी एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या एसडीजी वरील उद्दिष्टनीय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो. बरोबर आहे मित्रांनो. आणि डी जे आहे, डी काय, या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यांकनातील एसडीजी उद्दिष्ट पूर्णपणे साध्य केले असे दर्शवते. तर मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं तर चौथं पण स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. सॉरी काय, बी एक रॉंग आहे आपल्याला सापडला आणि चौथं एक रॉंग आहे सापडलं. एकच मिनिट. सॉरी बी एक रॉंग आहे, डी एक रॉंग आहे. म्हणजे उत्तर काय आहे, बी आणि डी रॉंग आहेत. मग उत्तर काय येतं, फक्त ए आणि सी याचं उत्तर असायला पाहिजे. काय म्हणलो, ए आणि सी असायला पाहिजे. मित्रांनो तुम्ही म्हणताल की सर कसं काढलं, तर ठीक आहे हे मला माहित होतं म्हणून मी तुम्हाला उत्तरापर्यंत डायरेक्ट गेलो. मित्रांनो हा इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रामध्ये डाटा आहे आणि तुम्ही म्हणताल की सर इकॉनॉमिक सर्वे मधला डाटा आहे, मग आम्ही इकॉनॉमिक सर्वे वाचायचा का? मित्रांनो वाचायचा, पण केव्हा, तुम्ही पीओपीचा आणि सीसी वसूल करायचं, सिलेबस बघायचा आणि सिलेबस मध्ये काय मुद्दा होता, काय मुद्दा आहे, शाश्वत विकास उद्दिष्टे मुद्दा आहे आणि शाश्वत विकास उद्दिष्टावरती काय प्रश्न आलेले तेवढं त्या अँगलनं किंवा त्या फॉर्मॅटमध्ये त्या प्रश्न जे प्रश्न आले ते प्रश्नाच्या अँगलला पकडून तो सिलेक्टिव्ह डाटा तुम्ही इकॉनॉमिक सर्वे मधून वाचणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे जो डाटा आहे तुम्हाला लगेच दाखवतो कुठं आहे, तर इकॉनॉमिक सर्वे मध्ये दाखवतो. म्हणजे तुम्हाला लगेच प्रूव्ह करून दाखवतो. म्हणजे तुम्ही परत म्हणणार की तुम्ही मनानेच काहीतरी फेकता आहात, असं नको वाटायला. हा तर मित्रांनो हे बघा आता हा इकॉनॉमिक सर्वे 2025 आहे. कधीच आहे 2025. इथं काय लिहिलंय, इथं बघा इथं काय लिहिलंय, एसडीजी इंडिया इंडेक्स. आपल्याला भारताच्या इंडिया इंडेक्स एसडीजी इंडिया इंडेक्स म्हणजे भारताच्या इंडेक्स बद्दल बोलले ना, एसडीजी इंडिया इंडेक्स. मग इथं बघा की इथं बघा द एसडीजी इंडिया इंडेक्स किती आहे, आपल्याला काय विचारलंय 2023-24 विचारलंय का? इकॉनॉमिक सर्वे कितीचा मित्रांनो, हा 25 आहे आयोगाचा. आणि इकॉनॉमिक सर्वे मध्ये तो डाटा आहे 2023 तो तसाच आहे. आज तुम्ही म्हणायचं नाही की सर इकॉनॉमिक सर्वे 2023 वाचू का, इतका जुना वाचायचा का? मित्रांनो काय नाही, 2025 मध्ये तोच आकडेवारी कंटिन्यू झालेली आहे, वेगळी काही नाही. त्यामुळे अपडेटेड जो इकॉनॉमिक सर्वे होता तो मी ऍटलीस्ट हायलाइटेड पॉईंट तुम्ही बघून घेणं गरजेचं असतं मित्रांनो. दिस एसडीजी इंडेक्स 2023-24 इज बेस्ड ऑन 16 गोल्स. किती म्हणलंय मित्रांनो, 17 गोल नाही, 16 गोल, 16 गोल, 70 टार्गेट आणि 113 इंडिकेटर्स. 113 इंडिकेटर्स बरोबर आहे. 113 पहिला स्टेटमेंट 113 बरोबर आहे, पहिलं पर्याय 113 बरोबर आहे. 113 इंडिकेटर्स आणि 16 गोल, हे दिलंय ना 16 गोल, आलं का? हे आहे 25वा इकॉनॉमिक सर्वे. आणि नंतर 24-25 इकॉनॉमिक सर्वे आहे ते मराठीमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शाश्वत विकास ध्येय भारत निर्देशांकाची पहिली आवृत्ती 2018 मध्ये प्रकाशित झाली. ही पहिली आवृत्तीची आकडेवारी ऍज इट इज आहे मित्रांनो. आणि सॉरी ऍज इट इज नाही, त्या पहिली आवृत्ती कधी झाली 2018 मध्ये प्रकाशित झाली होती आणि अद्ययावत आवृत्ती कधी झाली 23-24 ला प्रकाशित झाली. या शाश्वत विकास ध्येय भारत निर्देशांक 23-24
मध्ये किती ध्येय आहेत? 16 ध्येय आहेत, 70 उद्दिष्टे आहेत आणि 113 निर्देशांकावर आधारित हे आहे. 16 ध्येय, 70 उद्दिष्टे आणि 113 निर्देशांक. 16 70 किती? 16 ध्येय, 70 उद्दिष्टे आणि 113 निर्देशांक. एवढं जरी आपण वाचलेलं असेल तरी आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचलो असतो. तर तुम्हाला दाखवतो आता प्रश्न वाचून. आता इलिमिनेशन टेक्निकनं प्रश्न कसा सॉल्व्ह केला पाहिजे होता मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, हा प्रश्न एखाद्या चुकला असेल तर काय हरकत नाही, जाऊन त्यात काय करता, एवढं तुम्ही इन डिटेल केलेलं नसेल पण अपेक्षित आहे की तुम्ही केलं पाहिजे. कारण की मागच्या 2-3 वर्षामध्ये प्री आणि मेन्सला इकॉनॉमिक सर्व्हिस प्रश्न 2 ते 3 क्वेश्चन येतात आणि ते बरोबर येतात. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकं घ्यायचंय काय त्यातलं. आणि ते घ्यायचंय काय केव्हा कळतं? तुम्ही जेव्हा पूर्व परीक्षेचे किंवा मुख्य परीक्षेचे आलेले PYQ चांगले विश्लेषण करतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की नेमकं घ्यायचंय काय. बघा, शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारले घ्या. या निर्देशांकाद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकाच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक 10 ची सुसंगत आहे. तर 113 बरोबर आहे. 16 गोल बरोबर आहे. 16 गोल होती, 17 उद्दिष्टे होते आणि 113 निर्देशांक होते. बरोबर आहे. मग इथे बघा, हे अबरोबर आहे. आणि दुसरं आहे आपला माहिती 17 गोल नाही तर किती? 16 गोल आहेत. मग मला सांगा, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे पण तुम्हाला माहित असतं 17 गोल नाही तर किती? 16 गोल आहेत. मग मला सांगा, बी तुम्ही ऑप्शन काय करू शकता? इलिमिनेट करू शकता. बी ऑप्शन इलिमिनेट केला, बी ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केला. बी माहिती 17 नाही तर तुम्हाला काय? 16 गोल आहेत हे तुम्हाला माहित असतं. तुम्ही ब कॅन्सल केला असता. ब कुठे? इथे ब आहे, ब इथं आहे. मग इथं काय आहे? ब आहे. इथं ब. मित्रांनो, डायरेक्ट उत्तरापर्यंत जातात तुम्ही. किती? डायरेक्ट उत्तरापर्यंत जातात. उत्तर काय? फक्त ए आणि सी काय आहेत? बरोबर आहेत मित्रांनो. आणि डी जे आहे ना मित्रांनो, या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यांकनातील एसडीजीची उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शवते. मित्रांनो, 0 म्हणजे काहीतरी तुम्ही काहीच साध्य केलं नाही. 0 म्हणजे काय? तुम्ही 0 आहात. बघा ना, हे वाचलं तुमच्या कॉमन सेन्स वरती तुम्ही उत्तर हे जो पर्याय आहे तो इलिमिनेट करू शकता, रद्द करू शकता. ड तो तुम्हाला कॉमन सेन्स वरती तुम्ही इलिमिनेट करू शकता किंवा रद्द करू शकता मित्रांनो. ड तो ऑब्वियस जाणार आहे. पण तुम्हाला जर ब जर स्टेटमेंट जरी माहित असेल, 17 गोल नाही तर 16 गोल आहेत, तुम्ही फक्त ब जर इलिमिनेट केला असता तरी उत्तरापर्यंत पोहोचला असता. उत्तर याचं आहे ए आणि सी बरोबर. म्हणजे एक आहे 113 निर्देशांकाच्या आधारे घेतलं तर बरोबर आहे. आणि सी जे आहे एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचा एकत्रित गुण क्रमांक हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या एसडीजी वरील उद्दिष्टनिहाय आहे गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो. मित्रांनो, सी स्टेटमेंट बद्दल तुम्हाला विशेष माहिती नाही किंवा विशेष नॉलेज नसलं तरी तुम्ही ह्या आकडेवारीवरनं किंवा प्रश्न मध्ये इलिमिनेशन टेक्निक किंवा पर्याय रद्द करण्याच्या टेक्निकनं तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. मित्रांनो, ठीक आहे, गेला असेल तुमचं चुकला असेल तर काय हरकत नाही. पण अपेक्षित आहे की तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे मधलं ऍटलीस्ट PYQ बघून, सिलेबस बघून आयोगाला अपेक्षित असलेला डाटा तरी करायला हवा. ठीक आहे, ए आणि सी याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो, ए आणि सी. नंतर आहे व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीपैकी कोणते बदल होतात? व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीपैकी कोणते बदल होतात असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, आकुंचन कालावधी कॉन्ट्रॅक्शन झालंय. काय झालंय? इकॉनॉमीचं कॉन्ट्रॅक्शन झालंय. सिंपल आहे मित्रांनो. वस्तू व सेवाच्या किमतीत वाढ होते का? होते वाढ. वास्तविक जीडी मधील घट, रोजगारात घट किंवा गुंतवणूक घट. मित्रांनो, व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे की गुंतवणुकीत घट होते, सगळ्यांना माहित आहे. रोजगारात घट होते, सगळ्यांना माहित आहे. आणि वास्तविक जीडीपी मध्ये पण काय होते मित्रांनो? घट होते. म्हणजे काय होतं की व्यापार चक्र ज्यावेळेस मध्ये मंदीची अवस्था हे आलेली असते, मंदीच्या अवस्थेसारखी अवस्था असते ही, बरोबर आहे, बरोबर आहे, मंदी आलेली असते, डिप्रेशन, बरोबर आहे. मग तुम्ही सांगा, वास्तविक जीडीपी मधील घट, रोजगारात घट होते आणि गुंतवणुकीत घट झालेली तुम्हाला दिसते, हे सगळ्यांना माहित आहे. पण बऱ्याच जणांना वाटलं की अरे बाबा वस्तू आणि सेवाच्या किमतीत पण वाढ होऊ शकते, बरोबर आहे. मग काय वाटलं, काही लोक मुलांना वाटतं की मंदीमध्ये काय होतं, प्राइसेस खूप हाय होतात, इन्फ्लेशन वाढतं, असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. आणि बऱ्याच जणांना तसं वाटलं म्हणून मुलांनी कन्फ्युज, मग एबीसी करावं का बीसीडी करावं असं वाटलं. एबीसी पण बरोबर वाटतंय आणि बीसीडी पण वाटतंय, मग करावं काय असं वाटलं असेल तर मित्रांनो मग काही जणांनी काय केलं, बीसीडी केलं, काही जणांनी एबीसी केलं. पण ठीक आहे. पण मित्रांनो, तुम्हाला तेच म्हणलं, अर्थशास्त्रीय संकल्पना ज्या आहेत चांगल्या काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आपल्याला काय सवय लागलेले, प्रश्न वाचणं आणि ऍज इट इज उत्तर जे असते टिक करणं. म्हणजे तुम्हाला कसं आहे की रेडीमेड पाहिजे, फक्त म्हणजे कसं की समोर दिसतंय ना उत्तर टिक, म्हणजे विचार करायचा काय म्हणजे हेच नाही, स्वतःला ब्रेन स्टॉर्मिंगचा प्रकारच नाही.
त्यामुळे म्हणतो मित्रांनो हे असे प्रश्न केव्हा सुटू शकतात, जेव्हा पीवायक्यूचं चांगला अनालिसिस असेल, पीवायक्यू अनालिसिस करत असताना ब्रेन स्टॉर्मिंग तुम्ही केलं असेल किंवा मॉक पेपर जेव्हा सॉल्व्ह करत असता त्यावेळेस ब्रेन स्टॉर्मिंग केलं असेल तेव्हा असे प्रश्न सुटतात. मित्रांनो व्यापार चक्रातील आकुंचनामध्ये काय होतं, वास्तविक जीडीपी मधील घट होते, रोजगारात घट होते आणि गुंतवणुकीत पण घट होते. वस्तू व सेवाच्या किमतीत वाढ होत नाही. मित्रांनो काय होतं, वाढ होत नाही. मित्रांनो तर वस्तू व किमतीत वाढ होत नाही. कदाचित वस्तू व सेवाच्या किमती कदाचित कमी होऊ शकतात. काय म्हणलं, कदाचित कमी होऊ शकतात. कारण की मित्रांनो रोजगारात घट झाले म्हणजे लक्षात ठेवा, लोकांना कामावरून काढून टाकलं जातं. कारण की काय झालं, गुंतवणूक कमी झाली, प्रोडक्शन कमी झालं, मग लोक कशाला हवेत, बरोबर आहे, लोक नकोत आम्हाला, तुम्ही लोकांना कामावून काढून टाका. लोकांना कामावून काढून टाकलं तर याचा अर्थ काय झालं, लोकांना पैसे भेटणार नाही. लोकांकडे जर काम उपलब्ध नसेल तर लोकांना पैसे कोण देणार, म्हणजे त्यांच्याकडे पैसे अवेलेबल नसणार. पैसे अवेलेबल नसतील तर मित्रांनो ते बाजारात जाऊन वस्तू खरेदी करू शकणार का, नाही. तर ते जो पैसा आहे त्यांच्याकडे तो पैसा ते काय करतील, म्हणजे त्यांच्या बेसिक गरजा आहे, मूलभूत गरजा भागवण्यासाठी, ते खर्च करण्यासाठी ते पैसा त्यांच्याकडे स्वतःकडे राखीव स्वरूपात ठेवू शकतात. जास्त पैसे खर्च करण्याच्या भानगडीत पडणार नाही. मग त्यावेळेस मार्केटमध्ये काय करतात, जे बिझनेसमॅन असतात ते काय करतात की लोकांनी वस्तू खरेदी करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय प्रेरित व्हायला पाहिजे. त्यासाठी बिझनेसमॅन काय करतात, ते जे प्राइसेस असतात, प्राइसेस वस्तू आणि सेवांच्या काय करतात, कमी करतात. कमी केल्यानंतर त्याला असं वाटतं की बाबा लोक खरेदीला येऊ शकतात. मग तिथं विचार करा मित्रांनो, जर असं असेल रोजगार काढले, पैसा नाही, तो कशाला वस्तू खरेदी करायला दे, बरोबर आहे. मग वस्तू खरेदी करायला जाणार नाही याचा अर्थ मागणी कमी होणार. मागणी कमी झाल्यामुळं बिझनेसमॅन काय करणार, की मागणी वाढवण्यासाठी काय करणार, वस्तूच्या प्राइस कमी करणार आणि लोकांना खर्च करण्यासाठी प्रेरित करणार. म्हणजे वस्तू व सेवाच्या किमतीत वाढ नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो, वस्तू व सेवाच्या किमतीत घट होते. काय होते, घट होते. सिंपल होता मित्रांनो क्वेश्चन. जर तुमची संकल्पना जर क्लिअर असेल तर लक्षात ठेवा BCD ह्याचं उत्तर काय असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार जर सांगितलं तर मी सांगतो, पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार तुम्ही वरील म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोबत घेऊन गेले पाहिजे. म्हणजे कमीत कमी प्रश्न पर्याय रद्द केले पाहिजे किंवा एलिमिनेट केले पाहिजे. मग कमीत कमी पर्याय कुठे रद्द झालेले तर ह्याच्यामध्ये 2 रद्द झालेले, इथं 1 रद्द झालेला आहे आणि इथं 3 रद्द झालेले, म्हणजे फक्त इथं 1 घेतलेला आहे. इथं 2 पर्याय घेतलेत म्हणजे 2 रद्द केले आहेत. इथं बघा, इथं फक्त 1 कमी केलेला आहे, इथं पण 1 कमी केलेला आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त सोबत घेऊन जायला पाहिजे. वरीलपैकी सर्वच्या टाईप मध्ये हा प्रश्न तुम्ही बघू शकता पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार. मग ABC किंवा BCD ला तुम्ही पर्याय म्हणून चूज केलं पाहिजे. आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार 3 आणि 4 पैकी जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही 3 ला घेऊन गेलं पाहिजे. पण 3 ला जर गेलं तर मित्रांनो हे प्रश्न तुमचा चुकत आहे. काय होत आहे, चुकत आहे. पेपर सेट मी बॅच मध्ये पण सांगतो, पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार तुमचे 10 जर प्रश्न सोडले तर 5 बऱ्यापैकी म्हणतो कधी कन्फर्म चुकू शकतात, पण 4-5 तरी पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार बरोबर येऊ शकतात. त्यामुळे सांगतोय की मी बॅच मध्ये पण हे सांगतो की पहिलं माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह करायचे, अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची. आणि अभ्यासात जेव्हा प्रश्न जर सुटत नसेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित प्रश्न सोडायचे, नंतर पेपर सेट बेस्ड लॉजिक आधारित प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार आपला एक प्रश्न सुटलेला आहे ना, आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित पण सुटलेला आहे. कोणता, सहकार विकास निधीचा, बरोबर आहे मित्रांनो. नंतर आपला कोणता होता, शाश्वत विकास उद्दिष्ट, तोही तुम्हाला सुटला असता जर थोडं इन्फॉर्मेशन माहित असेल तरी. ही पण सिंपल होतं. आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार हा चुकत आहे, चुकू द्या, काय हरकत नाही. आता हे आहे 97 नंबरचा प्रश्न. तोही तुम्हाला चॅलेंजिंग वाटू शकतो, थोडा चॅलेंजिंग आहे. थोडं तुम्हाला इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे, थोडं त्याची पार्श्वभूमी माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, 9व्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत. लक्ष द्यावा, 9व्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत. पहिला मित्रांनो, अशा प्रश्नाला काय वापरायचं, एलिमिनेशन टेक्निक किंवा पर्याय रद्द करण्याची टेक्निक वापरायची. तर लक्षात ठेवा, 9वी पंचवार्षिक योजना म्हणजे कोणता कालावधी आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो 1997 ते 2002. 1997 ते 2002 हा कालावधी काय आहे, 9व्या पंचवार्षिक योजनेचा आहे. आणि 1997च्या अगोदर एक पार्श्वभूमी आहे. ह्या 9व्या पंचवार्षिक योजनेला एक पार्श्वभूमी आहे. कोणती, 1991चं कोणतं धोरण, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिक धोरण. कोणतं, उदारीकरण आणि खाजगीकरण, जागतिक धोरणाची पार्श्वभूमी ह्या 9व्या पंचवार्षिक योजनेला आहे. मग त्याचा उपयोग इथं कसा होते ते बघू आपण. तर 9व्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत. कृषी व वस्तू निर्माण क्षेत्राचा अल्प वृद्धी दर, परकीय भांडवलाची कमी आहेत आणि भारतावरील कर्ज
तीन आहे परकीय भांडवलाची कमी आहेत आणि सेवा क्षेत्राची कमी उत्पादकता आणि नंतर आहे लोकसंख्या वाढीचा ताण. तर मित्रांनो तुम्हाला जर थोडं जर हे कसं हा प्रश्न खूप तुम्हाला विचारपूर्वक सोडवला तर प्रश्न बरोबर येऊ शकतो. आणि कोणत्या तंत्रानं इलिमिनेशन टेक्निक किंवा पर्याय रद्द करण्याच्या तंत्रानं. तर इथं बघा लोकसंख्या वाढीचा ताण. आता लोकसंख्या वाढीचा ताण 1997 ते 2002. तर लक्षात ठेवा तुम्हाला माहित असेल डेमोग्राफिक पॉप्युलेशन स्टेजेस म्हणजे आपल्याला प्रश्न आलेलाच आहे पुढे आपण बघणार आहोत कोणता की लोकसंख्येची पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था आणि चौथी अवस्था. तर मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित जर अभ्यास केला असेल, व्यवस्थित जर अनालिसिस केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की 1997 ते 2002 जो कालावधी होता तो लोकसंख्येची अवस्था क्रमांक 3 चा होता. काय लोकसंख्येचा अवस्था क्रमांक 3 होता. लोकसंख्या अवस्था क्रमांक 3 होता. म्हणजे 1997 ते 2002 दरम्यान लोकसंख्या अवस्था क्रमांक 3 होता. आणि लोकसंख्या अवस्था क्रमांक 3 मध्ये काय असते मित्रांनो लोकसंख्येची वाढ मंदावलेली असते. काय असते लोकसंख्येची वाढ मंदावलेली असते. हिथं काय म्हणते लोकसंख्या वाढीचा ताण आणि लोकसंख्या कमी व्हायला लागलेली आहे म्हणजे लोकसंख्येचा ताण कमी व्हायला लागलेला आहे. मग हे ऑप्शन तुम्ही इलिमिनेट किंवा रद्द केला पाहिजे. गेला चौथा ऑप्शन. नंतर तिसरा ऑप्शन जो आहे परकीय भांडवलाची कमी आहे. पुढचं वाचूच नका मित्रांनो. काय परकीय भांडवलाची कमी आहे. परकीय भांडवलाची कमी आहे. परकीय भांडवल म्हणजे लक्षात ठेवा परदेशातून मिळालेले आपल्याला कर्ज असेल किंवा परदेशातून मिळालेली इन्व्हेस्टमेंट असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असेल किंवा बाह्य काही कर्ज असेल ते सगळं काय असतं परकीय भांडवल असतं. आणि ते म्हणते परकीय भांडवलाची कमी आहेत. तर तुम्हाला काय म्हणलं की 9व्या पंचवार्षिक योजनेला 1991च्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची पार्श्वभूमी होती. मग मला सांगा जगाला आपण आपल्या देशाचे दारे उघडे केले म्हणजे आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था झालो. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे कोणी येऊन व्यापार करू शकतं, गुंतवणूक करू शकतं हे तुम्हाला माहित आहे बरोबर आहे. म्हणजे हे सगळं मुक्त झालं होतं, जगासाठी मुक्त झालं होतं. मग बाहेरच्या देशातली काय इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक, बाहेरच्या देशातला पैसा म्हणजे कर्जाच्या स्वरूपातला पैसा किंवा अनुदानाच्या स्वरूपातला पैसा आपल्याकडे यायला लागला. म्हणजे तो 1991 नंतर तो ओघ जो आहे पैशांचा म्हणजे परकीय भांडवलाचा ओघ जो आहे तो वाढला होता. हे म्हणतोय कमी झाला नव्हता तो उलट वाढला होता. बरोबर आहे. आपण परकीयांना आपली दारे खुली केली होती. आणि दुसरा स्टेटमेंट आहे परकीय भांडवलाची कमी आहे ते पण आहे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. उत्तर काय येते मित्रांनो 1 कृषी व वस्तू निर्माण क्षेत्राचा अल्पवृद्धी दर हे काय होतं 9व्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास काय होतं हे कारण होतं. तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की बाबा कसं होतं काय होतं ठीक आहे तुम्हाला विशेष नॉलेज नसेल, विशेष माहिती नसेल, पण माझं काय म्हणणं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत आहात. मग ठीक आहे तुम्हाला एक्झॅक्ट माहित नव्हतं कृषी व वस्तू निर्माण क्षेत्राचा अल्पवृद्धी दर एक्झॅक्ट माहित नव्हतं, पण तुम्हाला कन्फर्म माहित होतं की लोकसंख्येचा वाढीचा ताण नव्हता वाढत चालला. कुठं लोकसंख्या काय होत होती तिसऱ्या अवस्थेमध्ये होती म्हणजे लोकसंख्या वाढ जी आहे मंदावत होती. बरोबर आहे. आणि परकीय भांडवलला उलट आपल्याकडे ओघ वाढला होता. हे म्हणते कमी आहेत म्हणजे दोन्ही चुकीत आहे. मग आपोआप तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ह्याला म्हणतात इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक. आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार हा प्रश्न चुकत आहे. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक वर हा प्रश्न बरोबर येतोय. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे ह्यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे परकीय भांडवलाची कमी आहे, परकीय भांडवलाची कमी आहे हे दोन स्टेटमेंट सारखे आहेत. मग दोन स्टेटमेंट जर सारखे असतील तर पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार बऱ्यापैकी उत्तर त्या 2 किंवा 3 असतो कारण की त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे. मग 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे तर 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण 3 ला घेऊन जातो आणि त्या पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार तुम्ही जर हे उत्तर ट्रिक केलं तर हे चुकत आहे. पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार हे प्रश्न चुकत आहे मित्रांनो. मी तुम्हाला काय म्हणलो प्रश्न सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. माहितीच्या आधारे अभ्यासाच्या जीवावर पहिल्यांदा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. माहितीच्या आधारे जर प्रश्न सुटला नाही तर दुसरं काय आहे माहितीच्या आधारे तयार होणारे जे लॉजिक आहे जे तुमचा जो तर्क आहे त्या आधारे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायचा. त्या तर्काने हे प्रश्न बरोबर आलता आणि ते माहितीच्या आधारे लॉजिक किंवा तर्कही डेव्हलप होत नाही त्यावेळेस मग तिसरं जे आहे जे तुमचं शस्त्र कोणतं पेपर सेट बेस्ड लॉजिक ते घेऊन चालायचं. पण त्या पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार तुमचं हे चुकत आहे. पण इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक ना बरोबर येत आहे. पण तुम्हाला टप्पे सांगितलं आधी माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह करायचा, नंतर माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकने प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि शेवटी पेपर सेट बेस्ड लॉजिक ना प्रश्न सॉल्व्ह करायचा. म्हणजे माहितीच्या आधारे प्रश्न सुटला नाही, माहितीच्या आधारे लॉजिक तयार होऊन प्रश्न सुटला नाही तेव्हाच पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं. पहिल्यांदा पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं नाही. हे पहिलं उत्तर आहे मित्रांनो. नंतर आहे महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2012 नुसार मानव विकासाच्या खालीपैकी कोणत्या निर्देशांकामध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे. पहिला आहे उत्पन्न, अर्भक जीवन शक्यता, एकूण साक्षरता आणि स्थूलपट नोंदणी प्रमाण. मित्रांनो बऱ्याच जणांना हा वाटलं की अरे नेमकं एकूण उत्पन्न, एकूण साक्षरता, शिक्षण असल्यामुळे साक्षरता बरोबर आहे ए आणि सी असायला पाहिजे किंवा स्थूलपट नोंदणी प्रमाण ACD असं उत्तर असायला पाहिजे असं वाटलं असेल. बरोबर आहे. काही जणांना वाटलं असेल की बाबा BCD आहे
बरोबर आहे. ऐन टाइम एक्झामच्या दिवशी खूप कन्फ्युज होतं. मग त्यामुळे तुम्हाला म्हणतो मित्रांनो पीवायक्यूचं व्यवस्थित अनालिसिस करायचं, पीवायक्यू अभ्यास करत असताना तिचं स्वतःचं ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आणि पीवायक्यू सोडत असताना पॅरलल तुम्ही टेस्ट सिरीज पण सॉल्व्ह करायचं आणि तिथं पण ब्रेन स्टॉर्मिंगचा काय करायचं म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग स्वतःच करत राहायचं. म्हणजे मेंदूला चालना देण्याचा प्रयत्न करायचा, मेंदूला ताण द्यायचं सवय लावायची. आपल्याला काय झालंय नुसतं वाचायचं आणि पाठ करायचं, म्हणजे मेंदूला काही ताणच नाही. म्हणजे ह्या सवयीमुळे काय होतं मित्रांनो तुमचे असलेले प्रश्न बरोबर येत नाहीत. सिंपल आहे. तुम्हाला जर नसेल ठीक आहे एक्झॅक्ट माहित नसेल की नेमके कोणकोणते नेमकं निर्देशांक आहेत वगैरे वगैरे, तर तुम्हाला एवढी ते इन्फॉर्मेशन माहिती असते की मानव विकास अहवालामध्ये 3 घटक मध्ये असतात. 3 घटक कोणकोणते आहेत? कोणकोणते आहेत मित्रांनो? आरोग्य, कोणता घटक असतो? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, हे 3 घटक असतात. बरोबर आहे. राहणीमान म्हणजे तुमचं उत्पन्नाची पातळी, उत्पन्न आलंय की इथं आलंय उत्पन्न, मग हे बरोबर घेऊन चला. शिक्षण, शिक्षणाच्या संबंधित नोंद आहे. एकूण साक्षरता शिक्षणाच्या संबंधित आहे. स्थूलपट नोंदी प्रमाण, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, बरोबर आहे. जिथं GER दिलंय तिथं काय पाहिजे होतं? GER पाहिजे होतं. GER ग्रॉस एनरोलमेंट रेशो पाहिजे होतं. स्थूलपट नोंदणी प्रमाण म्हणजे शाळेतील स्थूलपट नोंदणी प्रमाण, एकूण साक्षरता, स्थूलपट नोंदणी प्रमाण हे शिक्षणाच्या निर्देशांकाशी संबंधित वाटते तुम्हाला. इन्फॉर्मेशन लॉजिक, तुम्ही असं इन्फॉर्मेशन आधारित लॉजिकवर तुम्ही जाऊ शकता. आणि आरोग्याची संबंधित म्हणजे आरोग्य संबंधित काय? अर्भक जीवन शक्यता, इन्फंट सर्व्हायव्हल. तुम्ही असं जर गेला असाल की मला माहिती आहे की मानव विकास अहवालाचे काय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे 3 आयाम आहेत. बरोबर 3 आयाम कोणते आहेत? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. मग शिक्षण राहणीमानाच्या संबंधित म्हणजे तुमचं उत्पन्न आलं. शिक्षणाच्या संबंधित म्हणजे साक्षरता आणि पट नोंदणी प्रमाण आलं. आणि आरोग्याच्या संबंधित म्हणजे अर्भकचं जीवन शक्यता, म्हणजे अर्भक किती दिवस जगू शकतो वगैरे वगैरे, त्याची जगण्याची पॉसिबिलिटी काय आहे, शक्यता काय आहे, म्हणजे ते हेल्थच्या रिलेटेड म्हणजे आरोग्याच्या रिलेटेड आहे. मग त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकवर तुम्ही ABCD बरोबर घेऊ शकता मित्रांनो. आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकवर तुमचा हा बरोबर उत्तर येईल मित्रांनो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे किंवा पेपर सेट बेस्ड लॉजिक, तुम्हाला इन्फॉर्मेशनच्या आधारित प्रश्न सुटला नाही, इन्फॉर्मेशनच्या आधारित तयार झालेल्या लॉजिकने प्रश्न सुटला नाही, त्यावेळेस तुम्ही मग पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं सगळ्यात शेवटी. आणि ABCD हे उत्तर न्यायचं मित्रांनो. हे उत्तर काय येतंय? ABCD. काय येतंय? ABCD हे उत्तर आहे. काय म्हणलो? ABCD हे उत्तर आहे. आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकने पण येतंय आणि पेपर सेट बेस्ड लॉजिकने पण येत आहे. हे कोणतं आहे? 98 नंबरचा क्वेश्चन आहे. आला लक्षात तुमचा. आणि तुम्ही एक आणखी सांगतो की दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता त्या म्हणजे आरोग्य समोर काय दिलं असतं? आरोग्य संबंधित बऱ्यापैकी पुस्तकामध्ये, अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये किंवा HRHRDच्या पुस्तक तुम्ही वाचले असतात. HRHRDचे पुस्तक ठीक आहे राजेशाह मुखी केलेल्या मुलांनी वाचले असतील, पण अर्थशास्त्राचे पुस्तक जे आहेत, जे संदर्भ बुक आहेत, त्यामध्ये तुम्ही वाचलं असेल की आरोग्याच्या पुढे काय लिहिलं असतं? जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान असं काय असतं? स्टेटमेंट असतं. आरोग्याच्या आयामापुढं एक स्टेटमेंट असतं, जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान. ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे मित्रांनो. तुम्ही फक्त वरवर रिडिंग करता, समजून घेत नाही, त्यामुळे असे प्रश्न तुम्हाला टॅकल होत नसतात. तर काय जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान, जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान म्हणजे जो अर्भक आहे, अर्भक ती जीवन म्हणजे जिवंत राहण्याची पॉसिबिलिटी, म्हणजे बघा जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान, जन्मावेळी म्हणजे काय असतं? मूल काय कोणत्या स्थितीत असतं? जन्म झाल्यावर कोणतं असतं? इन्फंट असतं. इन्फंट बरोबर आहे. अर्भक वगैरे बरोबर आहे. मला म्हणजे आणि माझ्या काळामध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट वगैरे आपण वाचलेलं असतं ना की ज्यांचं इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे अर्भक मृत्यू दर वगैरे पाहिला आहे की जन्माच्या वेळी काय होतं? काही दिवसांना काय होतं? मुलाची डेट होते, बरोबर, ते मृत्यू होतो. म्हणजे कारण काय? त्याचे वेगवेगळे कारण आहेत, ते आपण तुम्ही नंतर वाचून घ्या. पण तुम्हाला जेवढं जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान, आरोग्याच्या आयामापुढे असं स्टेटमेंट असतं संदर्भ बुकामध्ये, पुस्तकांमध्ये. मग जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान म्हणजे अर्भकाचं जीवनची शक्यता. नंतर आहे शिक्षणाच्या बाबतीत असं स्टेटमेंट असतं, मुलांचे आणि प्रौढांचे अपेक्षित शालेय वर्ष. काय असतं? मुलांचे आणि प्रौढांचे अपेक्षित शालेय वर्ष असे शिक्षणाच्या आयामापुढे दिलेलं असतं. म्हणजे मुलांचे आणि प्रौढांचे अपेक्षित शालेय वर्ष म्हणजे मुलं आणि प्रौढ आले म्हणजे त्यांची एकूण दोघांची एकूण साक्षरता असं तुम्ही बरोबर असं तर्क लावू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला, प्रश्न जर समजून घेतले, पीवायक्यू जर समजून घेतले आणि पीवायक्यू समजून घेतल्यानंतर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, संदर्भ बुक कशी वाचून घ्यायची आहे, नंतर करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचा आपल्या अभ्यासाची कसं लिंकेज करायचं आहे, इकॉनॉमिक सर्वे कसा वाचायचा आहे हे तुम्हाला कळतं. मित्रांनो तुमचं पीवायक्यू अनालिसिस वीक असल्यामुळे तुम्हाला प्रिडिक्शन करता येत नाही, नेमकं क्वेश्चन कसे येतील. आणि दुसरं महत्त्वाचं आहे प्रिडिक्शन आहेत पण आलेले क्वेश्चन कसे टॅकल करायचं हे पण तुम्हाला बऱ्यापैकी कळत नाही, कारण की पीवायक्यू अनालिसिस आणि टेस्ट पेपर सॉल्व्ह करणं तुमचं वीक असतं. कधी काही मुलं तर सॉल्व्ह करतात नंतर त्याचं अनालिसिस पण करत नाही.
आणि काही मुलं तर हे दोन्ही करत नाही, डायरेक्ट पेपर देतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अभ्यास करूनही 10-12 घंटे अभ्यास करूनही मागे असतात. ठीक आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे, नंतर आहे किती क्वेश्चन झाले मित्रांनो बघा. हा 98 नंबरचा क्वेश्चन पहिला बघा, 97 नंबरचा क्वेश्चन आणि नंतर आहे किती 96 नंबरचा क्वेश्चन म्हणजे हे बघा, आणि नंतर आहे 95 नंबरचा क्वेश्चन, नंतर आहे 94 नंबरचा क्वेश्चन. किती 94 नंबरचा. तर 94 95 96 97 98 तुम्हाला असे किती 5 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले. बरोबर आहे, बरोबर आहे. 98 पर्यंत होते ना. हा हा 98 पर्यंत. तर हे 5 क्वेश्चन थोडे डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये होते, पण तुम्हाला सांगतो तुमचे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आणि पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार 5 पैकी तुम्ही 2 तर बरोबर काढू शकला असता. कमीत कमी किती 2 तर बरोबर काढू शकला असतात. बघा इथं बघा, तुम्हाला इन्फॉर्मेशन जर असती काय म्हणतो हिरवा, हा पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार बरोबर येते. कोणता इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक वर पण येतोय, सहकार विकास निधी आणि पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार बरोबर होते. मग तुम्हाला हा एक क्वेश्चन तुमचा बरोबर आला पाहिजे होता. मानवी शास्त्र विकास उद्दिष्टाचा ठीक आहे, हा काय अपेक्षित नाही बरोबर येणं, पण ठीक आहे काय हरकत नाही. हा पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नाही बरोबर येत नाही, माहिती असेल तरच बरोबर येतो कोणत्या इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित. पण ठीक आहे, तो जाऊ द्या. व्यापार चक्रातील आकुंचन ही सिंपल संकल्पना आहे मित्रांनो. थोडं जरी डोक्याला हे केला असता, ब्रेन स्टॉर्म केला असता, की डोक्याला ताण दिला असता, तरी हा प्रश्न बरोबर आला असता. हा पण तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. हा दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, दुसरा क्वेश्चन. आणि 9वे पंचवार्षिक योजना ठीक आहे, थोडं डोक्याला ताण द्यावा लागतो, एक्झॅक्ट त्या दिवशी कळणार नाही, पण हा जाऊ द्या. महाराष्ट्र मानव विकास अहवाल हा तुमचा हा तर मित्रांनो पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार तुमचा बरोबर आला पाहिजे होता. ABCD पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार पण बरोबर येते आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक नुसारही बरोबर येत आहे. म्हणजे 5 पैकी तुम्हाला मित्रांनो 3 कमीत कमी 3 तरी निघले असते, किंवा वस्तू कंडिशनला 2 तर निघले असते पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार. बरोबर आहे. पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार कोणता निघतोय, महाराष्ट्र मानव विकास अहवाल एक निघतोय, आणि दुसरा कोणता निघतोय तुमचा कोणता निधी, सहकार विकास निधी निघतोय की नाही. हा म्हणजे 5 पैकी तुमचे 2 अवघड कॅटेगरीमध्ये तुम्ही पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार निघतात. पेपर स्टडी बेस्ड लॉजिक नुसार 5 पैकी 2 निघतात मित्रांनो. फक्त अभ्यास नाही, अभ्यास तर करावाच लागतो, फर्स्ट प्रायोरिटी अभ्यासाला द्यायची कधी पण त्यासोबत तुम्ही पेपर स्टडी बेस्ड लॉजिक इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक तयार करायचं. आणि ही प्रॅक्टिस मॉक पेपर सॉल्व्ह करत असताना किंवा PYQ बघत असताना करायची. बघा 5 पैकी 2 आणि 3 पण येतात, तुम्हाला दाखवलं लागतं. कमीत कमी 2 तर पकडले तुम्ही, काय अडचण नाही. आणि बाकी सोपे क्वेश्चन बघा, आणि पायऱ्यापैकी हे PYQ क्वेश्चन आहेत. हे प्रश्न अगोदर एक्झामला विचारून झालेले आहेत. घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकारात घट करणे हे याचे उदाहरण आहे. प्राप्तिकारात घट करणे म्हणजे काय, इन्कम टॅक्स काय करणे कट करणे, म्हणजे प्राप्ती कर जो आहे तो कट करणे. मला सांगा, इन्कम टॅक्स जर कमी केला, प्राप्ती कर जर कमी केला, तर लोकांकडे काय राहील, पैसा शिल्लक राहील. आणि पैसा जर शिल्लक राहिला तर लोक काय करतील, वस्तू आणि सेवा खरेदी करतील. वस्तू आणि सेवा खरेदी करतील म्हणजे काय होईल, मागणी वाढेल, म्हणजे डिमांड वाढेल. मग पर्यायामध्ये डिमांड कुठं आहे मित्रांनो, असं थिंक करायचं मित्रांनो. डिमांड इथं आहे आणि इथं आहे, आणि इथं डिमांड नाही, तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये सोडून द्या. आणि इथं काय आहे, संकुचित आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे, इथं आहे विस्तारित, एक्सपान्शन. संकुचित मागणी का, अरे कट का केले तर लोकांनी खरेदी करावं म्हणून. इन्कम टॅक्स का कमी केलाय, ते लोकांनी खरेदी करावं, मागणी वाढावी म्हणून. मग ते संकुचित नाही, तर त्याला काय म्हणतात विस्तारित. मग उत्तर काय निघतं आपलं, विस्तारित. असं तुम्ही शब्दावर कीवर्डवर तेव्हा खेळलं पाहिजे. सिंपल आहे मित्रांनो. नंतर आहे अप्रत्यक्ष कर प्रणाली सुधारणा सुचवण्यासाठी डॅडस मध्ये LK झा यांच्या अध्यक्षतेखाली अप्रत्यक्ष कर प्रणाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली जुलै 1976 मध्ये. किती, जुलै 1976 मध्ये. मित्रांनो सिंपल क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा PYQ येऊन गेलेला आहे. नंतर व्यापार सिद्धांत कंबाईन गट क 2023 चा पेपर क्रमांक 2. काय म्हणलो, कंबाईन गट क 2023 चा पेपर क्रमांक 2 जो झालेला पेपर आहे त्यातला ऍज इट इज क्वेश्चन केलेला आहे. राज्यशाळा मुख्याला कितीतरी वेळा विचारून झालेला आहे. हा क्वेश्चन तुमचा बरोबर यायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक सिद्धांत डेव्हिड रिकार्डो. केवळ लाभ सिद्धांत ऍडम स्मिथ. घटक देणगी सिद्धांत हेक्चर ऑलिन. आणि राष्ट्रीय स्पर्धात्मक सिद्धांत आहे मायकेल पोर्टर. म्हणजे ऑप्शन काय 2 2. आंतरराष्ट्रीय व्यापार तुलनात्मक सिद्धांत वेळ सिद्धांत डेव्हिड रिकार्डो. केवळ लाभ सिद्धांत ब 3 ऍडम स्मिथ. घटक देणगी सिद्धांत C 1 हेक्टर ओलिन. आणि राष्ट्रीय स्पर्धात्मक सिद्धांत मायकेल पोर्टर. जरी राष्ट्रीय स्पर्धात्मक सिद्धांत तुम्हाला माहित नसेल तर कंबाईन गट 2023 च्या पेपर क्रमांक 2 मध्ये ऍज इट इज वरचे तिन्ही विचारून झालेले आहेत. आणि राज्यसेवा मुख्याला बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये त्यामध्ये विचारून झालेले आहेत. 93. आता बघायचं आहे आपण 91 92 93 पाहिला आणि शेवटी आपला 99 आणि 100 बघायचा आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर कमी
आणि डायडायजेशन होतो. म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर कमी असतो, पण जन्मदर बर्थ रेट काय असतो मित्रांनो, जास्त असतो, हे आपल्याला माहित आहे. आणि तुम्ही राज्यसेवेचे म्हणजे सॉरी आपले 21,000 जे आहे हातनोरी सरांचं, त्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं त्यात पॉप्युलेशनचं किंवा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे जरी करून गेले तरी तुम्हाला हे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे प्रश्न चुकणार नाही. PYQ जरी केले म्हणजे आलेले प्रश्न जरी केले तरी तुमचे उत्तर हे बरोबर येऊ शकतात. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत PYQ आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. काय दुसऱ्या टप्प्यात काय होतं, मृत्यूदर कमी होतो आणि जन्मदर जास्त दिसून येतो, लक्षात ठेवा. आणि 16व्या वित्त आयोगासंदर्भात पुढील विधान विचार घ्या. अरविंद पनगडे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि 16 वित्त आयोगाची मुदत 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 अशी आहे. मित्रांनो सिंपल आहे मित्रांनो, दोन्ही बरोबर आहे. मित्रांनो हा प्रश्न 16 वित्त आयोगाचा मग आपल्या करंट अफेअर मध्ये किंवा त्यामध्ये खूप वेळ चर्चेला असेल किंवा करंट अफेअर मध्ये तुम्ही वाचलेला पण असेल आणि तुम्हाला सांगतो वित्त आयोगाला नेहमी आवडतं. आणि जेवढे आपण प्रश्न पाहिलेत बऱ्यापैकी प्रश्न किती 10 पैकी 7 प्रश्न डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कोणत्या ना कोणत्या एक्झामला एमपीसीच्या विचारून झालेले आहेत. त्यामुळे मित्रांनो PYQ चांगली करायची, कोणत्याही प्रत्येक सब्जेक्टचे PYQ वर चांगली कमांड नक्की तुमचा आउटस्टँडिंग स्कोर येणाऱ्या एक्झाम मध्ये असेल. आता जर स्कोर खूप चांगला येत असेल तर वेल अँड गुड, पण मित्रांनो जर काय इकडे तिकडे होत असेल तर आता जी झालेली चूक आहे ते नेक्स्ट त्या एक्झाम मध्ये नको व्हायला त्यासाठी आता काय आपण प्रिपेअर राहायला पाहिजे. तुम्हाला सांगतो जर स्कोर आउटस्टँडिंग करायचा असेल तुमचा अभ्यास चांगला असतो मित्रांनो, पण तुम्ही कुठे कमी पडतात PYQ अनालिसिस आणि मॉक पेपर सॉल्व्हिंग मध्ये कमी पडत असतात. ठीक आहे मित्रांनो, 5 सोपे जे प्रश्न होते 5 पैकी किती आले, 5 तर बरोबर येतात सोपे प्रश्न. आणि अवघड म्हणजे कमी कमी किती बरोबर येणार म्हणलं तुम्हाला 2 तर येतात पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार. म्हणजे आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक एखादा पकडला तरी तुम्ही 7 ते 8 आरामात बरोबर काढू शकले असता कालच्या पेपर मध्ये. बरोबर किती 7 ते 8 बरोबर काढू शकला असतात. पण ठीक आहे मित्रांनो, काय हरकत नाही. आता चूक झाली असेल तर ती दुरुस्त करायला आपल्याकडे वेळ आहे. ठीक आहे, आणि असं नका समजू की बाबा तुमच्याकडे चूक झाली असेल वगैरे वगैरे. आता आन्सर की यायची आणखी बरोबर आहे. आता आपण सांगितले उत्तर, आता आयोग काय देते माहित नाही, बरोबर आहे. तर आयोगाचे उत्तर येईपर्यंत आपण काय करू, वाट पाहू. होप सो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करा, चांगलं हे करा, आणि काही सुधारणा असतील तर सुधारणाही तुम्ही सुचवू शकता. ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट एक्झाम मित्रांनो. आता जर तुम्हाला एखादं जर STI भेटली, SR जरी भेटली, PSI भेटली तर जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करा, आता जर शक्य असेल तर चांगल्या UPSC करा, MPSC करा. आणि जर इच्छा नसेल तर मस्त पद घेऊन लाईफ एन्जॉय करा. काय म्हणलं, मस्त पद घेऊन लाईफ एन्जॉय करा. कोणतंही पद छोटं मोठं नसतं मित्रांनो. काय आपल्या पोटाची भाकरी भागवतं ती आपली लक्ष्मी असते. मग ते काय असते मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाची गोष्ट असते. आणि काही मुलांना अपेक्षा असते की आपण आणखी मोठ्या पदावर जाऊ. त्यांनी काय करा, प्रयत्न करा. आणि ज्यांना पद भेटला असेल त्यांनी काय करा, निवांत त्याला वाटत असेल की आता नको बस, त्यांनी आयुष्य पुढे एन्जॉय करा, काय हरकत नाही. ऑल द बेस्ट मित्रांनो.